घोंगावते। चीनमध्ये नवा व्हायरस आढळून आलाय ज्यानं जगाला धडकी भरवली। चीनमध्ये HKU5 नावाचा हा नवीन व्हायरस सापडल्याचं वृत्त आहे। हा व्हायरस कोविड-19 सारखाच असल्याचा दावा केला जातोय। विशेष म्हणजे वटवाघळातून या नव्या व्हायरसचा प्रसार होतोय। चीनमधले वैज्ञानिक शी झेंगली यांनी या व्हायरसचं संशोधन केलं। शी झेंगली या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांसह काम करतात। ही तीच संस्था आहे जी कोविड व्हायरसबाबत वादाच्या केंद्रस्थानी होती। बघा, HKU5 हा नवीन प्रकारचा व्हायरस आहे, कोरोनासारखाच आहे। हाँगकाँगमधील जपानी वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला। कोविड-19ला कारणीभूत ठरणारा HKU5 हा विषाणू आहे। जनावरांमधून माणसांमध्ये या विषाणूचा संसर्ग होतो। ACE2 रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका आहे। त्यामुळेच या व्हायरसनं जगाला धडकी भरवली आहे। राज्यातल्या बातम्यांकडे बातमी आहे नाशिकमधून। अनधिकृत धार्मिक स्थळाचा वाद नाशिक शहरात पेटलाय। 25 वर्ष पाठपुरा करून देखील महानगरपालिकेनं हे धार्मिक स्थळ हटवलं नव्हतं। त्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर कारवाई करण्यात आली। मात्र कारवाईनंतर देखील हिंदू संघटना आक्रमक होत्या। महंत सुधीर दास यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं घटनास्थळावर आंदोलन केलं, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठेगल्ली परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी मुंबई नाका आणि भद्रकाली पोलिसांच्या हद्दीत जमावबंदी लागू केली। दर्ग्यावर कारवाई केल्यानंतर नाशिक शहरामध्ये तणाव निर्माण झाला होता। अनधिकृत धार्मिक स्थळाचा वाद पेटला, त्यामुळे आता काही ठिकाणी नाशिक पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू केला। मात्र दर्ग्यावरच्या कारवाईवरून हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही बाजूच्या संघटना आमने सामने आल्या होत्या। दरम्यान नाशिक शहर राज्यातला लँड जिहाद मोडून काढणार अशी आक्रमक भूमिका महंत सुधीर दास यांनी घेतली। मात्र पोलिसांनी हिंदू कार्यकर्त्यांसह महंत सुधीर दास यांनाही ताब्यात घेतलं। त्यासोबतच महंत सुधीर दास देखील या ठिकाणी आलेले होते। महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक अशा पद्धतीच्या लँड जिहादच्या घटना घडत आहेत आणि त्या जागेवरती हिंदुत्ववादी संघटना ज्या जागेवरती अशी अतिक्रमणं झालेली आहेत ती अतिक्रमणं काढून घ्यावी अशा पद्धतीच्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या। आता काय भूमिका? लँड जिहादचे जे प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये ते असे चालणार नाही, ते आम्हाला सोडवावे लागतील। महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी पुढाकार घ्यावा। नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाच्या विरोधात सुरू असलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या जे आंदोलन सुरू होतं ते अखेर काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आले। 7 दिवसांसाठी या आंदोलनाला आता स्थगिती दिल्याची माहिती आहे। अनधिकृत धार्मिक स्थळाच्या कारवाई दरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान 7 दिवसांसाठी आम्ही आमचं आंदोलन थांबवतोय। 7 दिवसात कारवाई पूर्ण न झाल्यास पुन्हा आम्ही आंदोलन करू असा इशारा भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी दिला। नाशिकनंतर पुढची बातमी आता बीडमधून। वाल्मिक कराडला जेलमध्ये मटण दिलं जातंय असा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। मटण दिलं जात असल्याचे देशमुखांकडे पुरावे आहेत, धनंजय देशमुखांकडे पुरावे आहेत असं देखील धस यांनी म्हटलेलं आहे। कराडला वेळेवर चहा कपड्यांची बॅग दिली जाते असं देखील धस यांनी म्हटलेलं आहे। कराडसह आरोपींना जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळते असा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे। मध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांना कशी VIP ट्रीटमेंट दिली जाते याचे जवळजवळ 13 उदाहरणं हे माझ्याकडं लेखी स्वरूपात दिलेले। त्यांना वेळेवर चहा आणून देणे, त्यांच्याबरोबरच्या बॅग आत जाऊन देणे। बॅग असते का कुठं? आरोपी बरोबर आतमध्ये मोठीलट बॅग घेऊन जात आहेत, कपडे बदलायचे जात आहेत आणि काही वेळा तर त्यांना मटण पुरवल्याचे सुद्धा पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहेत। या जेलमधल्या ज्या लोकांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांना VIP ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांचं सगळ्यांचं सस्पेन्शन आम्ही मागणार आहोत। दरम्यान सुरेश धस यांनी मस्साजोग ग्रामस्थांशी आज चर्चा केली। आरोपींना मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी धस यांनी केली। तर आरोपींना केज पोलीस मदत करतायत असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय।
बघा, मस्साजोग ग्रामस्थांच्या धसांकडे मागण्या आहेत की कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करा. केज पोलीस ठाण्यातील प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या दोघांनाही सहआरोपी करा. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा, अशी ग्रामस्थांची मागणी. सरपंच देशमुखांच्या हत्येचा तपास IPS पंकज कुमावत यांच्याकडे द्या, अशी मागणी आहे. फरार आरोपींना मदत करणाऱ्या B टीमला देखील सहआरोपी करा. संजय केदार तांदळे मोराळे डॉक्टर वायवसेसह पत्नीवर देखील कारवाई करा, अशी ग्रामस्थांची मागणी. दरम्यान आमदार धस हे आज परळीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान परळीच्या शिरसाळ्यामध्ये धनंजय मुंडे समर्थकांनी सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवले. तसंच धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. गावातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये यावेळी झटापट झाली. गेल्या काही महिन्यांपासून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले. त्यांच्या विरोधात मुंडे समर्थक देखील आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नाही आम्ही आष्टीला आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू, परंतु रस्त्याच्या कडेला बाजूला उभं राहू, असं गाड्याला आडवं जाऊन नाही बरं का. लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवू. हे तुमची लोकशाही नाही, ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय, परंतु ही ठोकशाही टिकत नसती. आता निमी अर्धी ठोकशाही झेलत गेली तरी सुद्धा यांना कळना म्हणल्यावर मग काय करावं. त्याची बातमी बीडमधून आहे. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील तपास करण्यासाठी पोलिसांनी आता बालाजी तांदळेची गाडी वापरल्याची माहिती समोर आली आहे. तांदळेची स्कॉर्पिओ गाडी डिसेंबर महिन्यात पोलिसांनी वापरली. तांदळे हा वाल्मिक कराडचा निकटवर्ती आहे आणि सरपंच देशमुख हत्या प्रकरणी त्याच्यावर देखील आरोप आहे. कार वापरल्याचं पत्र साम टीव्हीच्या हाती लागलंय. तांदळेवरील आरोप खरे आहेत की खोटे, अशी चर्चा आता सुरू झाली. आपण दोषी असलो तर ठीक आहे ना, आपला काही रोल 1% सुद्धा रोल नाही आहे, तरी आपल्यावर आरोप व्हायला म्हणून आज वाचा फोडली. पोलीस प्रशासनाने जे पत्र दिलं होतं ते पत्र व्हायरल केलं, मी आज तुम्हाला दिलं. हे बघा, ह्याने आरोप केला, या आरोपमध्ये 1% ही तथ्य नाही. आणि पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य केलं म्हणजे आपण माणुसकीच्या भावनेतून सहकार्य केलेलं आहे. विषय असा झाला आहे सर, मी बाजारात जरी भाजीपाला घ्यायला गेलो तरी मला मागवून बघा वाटायला लागायला की यार कोणी काय आपला व्हिडिओ काढायला आहे का. इतकी दयनीय अवस्था झाली सध्या. प्रशासनाकडे एकच मागणी आहे, मी जर दोषी असेल तर 100% त्यांनी मला कॉल करावा, मी स्वतःहून अटक होईल. पण जाणीवपूर्वक जर मला त्रास होत असेल तर मी उद्या कोर्टात सगळ्यांना खेचू शकतो. पुढची बातमी आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंबाबत. निकालाची प्रत आल्यानंतर कृषीमंत्री कोकाटेंची आमदारकी जाण्याची शक्यता आहे, कारण विधिमंडळ सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे. तसंच घटनात्मक तरतुदीनुसार कारवाई करू, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिली. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना फोन लावून ईमेलनं ऑर्डर कॉपी पाठवून द्या, असे आदेश दिलेत. या संदर्भात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे. सुनील केदारांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती. घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल. तुम्ही प्लीज जर मागून घेतली तर लगेच पाठवू द्या त्यांच्या ऑफिसला पाठवू. थँक्यू. तुमच्याकडे आहे ना पुरी ऑर्डर? मग तेवढी आहे तुमच्याकडे आहे ऑर्डर? 40 पानाची ऑर्डर. 40 पानाची ऑर्डर असेल तुम्ही मला व्हॉट्सअप केली तरी चालेल, आपण ईमेलवर पाठवून. कोकाटेंसमोर आता काय पर्याय आहेत आपण पाहूया. 2 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. जिल्हा न्यायालयाच्या निकालाला आता हायकोर्टात आव्हान देता येणार. हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास सुप्रीम कोर्टाचा पर्याय आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय कायम ठेवल्यास मात्र आमदारकी रद्द होणार. पुढची बातमी आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील. या योजनेमध्ये विवाहित महिलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, कारण लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल 83% महिला या विवाहित असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झाले. तर अविवाहित लाभार्थींची संख्या आहे 11.8% आणि विधवा लाभार्थी आहेत 4.7%.
लाभार्थ्यांमध्ये घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचं प्रमाण हे एकत्रितपणे 1% कमी आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये राज्यातील पुणे आणि अहिल्यानगर जिल्हा हा अव्वल राहिला आहे. पुढच्या बातमीकडे महाकुंभमेळ्यातून बातमी आहे. महाकुंभमेळ्यात महापाप केल्याचं उघडकीस आलं आणि महाकुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवून ते टेलिग्रामवर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गुजरातच्या राजकोटच्या पायल हॉस्पिटलमध्ये महिलांच्या चेकअपचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्याचा तपास करताना पोलिसांनी आता लातूरमधून प्रज्वल तेली आणि सांगलीमधून प्रज पाटीलला बेड्या ठोकल्या. त्या दोघांच्या चौकशीनंतर यूट्यूबर चंद्रप्रकाश फुलचंदला अटक झाली. हे तिघे महाकुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या किंवा कपडे बदलणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवायचे आणि ते दुसऱ्या चॅनलला महागड्या रेटनं विकायचे. या आरोपींनी देशातल्या 60 ते 70 हॉस्पिटलचे CCTV हॅक केल्याचा संशय देखील पोलिसांना आहे. मधील एका हॉस्पिटलमधील महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ हे काही व्हायरल झाले होते. त्यामध्ये गुजरात येथे सायबर क्राईम रजिस्टर करण्यात आला आणि त्यानंतर गुजरातीतून एक टीम इथं आपल्या इथे तपासकामी आली होती. त्यांना आम्ही मदत केली. तो नारायणनगर येथे मिळून आला. त्याचे नाव प्रज्वल तेली असून तो मूळचा राहणार जत, जिल्हा सांगली येथील आहे. तो इथं नीटची तयारी करत आहे. तो त्यांना त्या सायबर क्राईमच्या गुन्ह्यामध्ये हवा असल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढील तपासकामी त्याला गुजरात येथे घेऊन गेले. बघा, महाकुंभात स्नान करणाऱ्या महिलांचे हे व्हिडिओ बनवले गेले. हे व्हिडिओ त्यांनी यूट्यूब चॅनलवर अपलोड केले. टेलिग्राम चॅनलवर देखील या व्हिडिओची विक्री करण्यात आली. QR कोड बनवून 2000 व्हिडिओची विक्री करण्यात आली. आरोपी व्हर्च्युअल नंबरद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. पुढची बातमी महाकुंभमेळ्यातूनच. अभिनेत्री तमन्ना भाटी आता महाकुंभमेळ्यात पोहोचली आहे. यावेळी तमन्नानं महाकुंभमेळ्यात डुबकी मारलेली आहे. अनेक सेलिब्रिटींनीही आतापर्यंत महाकुंभात हजेरी लावलेली आहे. महाशिवरात्रीला महाकुंभाचा शेवटचा दिवस आहे. त्याआधी महाकुंभात डुबकी मारण्यासाठी आता अनेक जण प्रयागराजला येत आहेत आणि त्रिवेणी संगमावर पवित्र गंगा नदीत स्नान करतात. पुढच्या बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आता छावा सिनेमाची त्यांना भुरळ पडलेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन भाषणात मोदींनी छावा सिनेमाचा उल्लेख केला. मोदींनी छावाचा उल्लेख करताच दिल्लीच्या विज्ञान भवनात उपस्थितांनी जय भवानी जय संभाजी अशा घोषणा दिल्या. ये महाराष्ट्र और मुंबई ही है जिसने मराठी फिल्मों के साथ साथ हिंदी सिनेमा को ये ऊंचाई दी है. और इन दिनों तो छावा की धूम मची हुई है. संभाजी महाराज के शौर्य से इस रूप में परिचय शिवाजी सावंत के मराठी उपन्यास ने ही कराया है. आता गावची जत्रा संदर्भातील बातमी पाहूया. बातमी तळ कोकणातून. आंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात झाली आहे. भराडी देवीची जत्रा म्हणजे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान. जवळपास 10 ते 12 लाख भाविक भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेक राजकीय नेते मंडळी देखील या देवीचं दर्शन घेणार आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला आहे. भराडी देवीच्या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली.